हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. मी अर्चना, कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मस्तपैकी उपवासाचे धपाटे बनवले आहेत. एकदम छान आणि टेस्टी झाले होते धपाटे. एकदम स्वादिष्ट अशा प्रकारचे धपाटे बनवले आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि यामध्ये चटणीची पण रेसिपी टाकलेली आहे. त्यामुळे यामध्येच 2 रेसिपी भेटणार आहेत तुम्हाला. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण जे बाहेरून उपवासाची भाजणी आणतो ना, त्याचेच मी धपाटे बनवले होते. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. धपाटे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भाजणी घेतलेली आहे. शेंगदाण्याचं कूट 1 वाटी घेतले. चवीनुसार मीठ घेतले. थोड्याशा हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात आणि चिली फ्लेक्स पण थोडेसे घेतले. थोडीशी कोथिंबीर घेतले आणि बटाटे 2 घेतलेले आहेत. आता आपण बटाटे 2 जे घेतलेले आहेत ते बारीक करून घेऊया. बटाटे छान असे मॅश करून घेतले. त्यामध्ये चिली फ्लेक्स आणि हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या. हिरव्या मिरच्या पाहिजे असेल तर तुम्ही ना वाटून पण घेऊ शकता. इथे मी बारीक कट करून घेतल्यात. आता इथे भाजणी पण टाकून घेतली. आता याचं मस्तपैकी पीठ मळून घेणार आहेत. आता तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी असं बारीक पीठ मळून घेतले. पण ना हिरव्या मिरच्या बाहेर पडत आहेत, त्यामुळे हिरव्या मिरच्यानं एकदम आणखीन बारीक कट करायला पाहिजे होत्या, पण मी केल्या नाहीत. आता तुम्ही ना एकदम बारीक कट करून घ्या हिरव्या मिरच्या. आता इथे मी एक कपडा घेतला आहे, त्यावर मस्तपैकी लाटून घेणार आहे धपाटे. छानपैकी असं पीठ घेऊन मस्त गोल गोळा करून आता मी धपाटा लाटून घेते. आता अशा प्रकारे छान असं गोळा करून घ्यायचा. मस्त पेड्यासारखा मोठा पेडा असतो त्याप्रमाणे असा गोल गोळा करून घ्यायचा आणि लाटून घ्यायचं. आता थोडीशी भाजणी टाकून घेतली खालच्या साईडला. वरून पण थोडीशी भाजणी लावून घेतली आणि हळूहळू अशी लाटून घ्यायची. थोड्याशा हिरव्या मिरच्यांना थोड्याशा माझ्याकडून मोठ्या मोठ्या कट झाल्या, कारण की खूप भूक लागली होती. त्यामुळे ना कंटाळा केला बारीक लाटायचा, बारीक चिरायचा. त्यामुळे थोड्याशा मोठ्याच आहेत मिरच्या. त्यामुळे हिरवी मिरची नाही टाकली तरी पण चालते, किंवा ठेचा टाका तुम्ही हिरव्या मिरचीचा. अशा प्रकारे छोटं छोटं असा हलक्या हाताने लाटून घेतले. आता छानपैकी आकार आणण्यासाठी मी इथे गोल असं ना झाकण असतं ना डब्याचं, ते टाकून घ्यायचं. आता बघा असं दाबून घ्यायचं झाकण. मस्तपैकी आपल्याला गोल आकार भेटतो. आणि साईडचं जी भाजणी उरलेली आहे ते काढून घ्यायची. म्हणजे धपाट्याचं पीठ साईडला काढून घ्यायचं. छान असं गोल असा आकाराचं धपाटा आपल्याला भेटतं. आता ते छानपैकी भाजून घेऊया. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर असं धपाटं तयार झाले. आता हे मस्तपैकी भाजून घेते मी तव्यावर. त्याच्या आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि त्यावर मी धपाटे टाकून घेतलेले. आता तुम्ही बघू शकता खालची साईड छान अशी भाजत आली. आता पलटी करून घेते. छान लालसर होईपर्यंत धपाटं भाजून घ्यायचं. एकदम टेस्टी लागतं. तुम्हाला उपवास धरायला आवडतात का ते मला सांगा. आणि उपवासामध्ये काय खायला पण आवडतं ते पण सांगा कॉमेंट करून. म्हणजे मी रेसिपी पण त्यात टाकू शकते. मला ना उपवास धरायला खूप आवडतो, पण उपवासामध्ये ना साबुदाण्याची खिचडीच खूप जास्त आवडते. हे धपाटे वगैरे जास्त नाहीत आवडत. पण जास्त साबुदाणे खाल्ले ना मग पित्त होतं. त्यामुळे मग अशा प्रकारचे धपाटे करून खावेच लागतात.
तुम्हाला पण माझ्यासारखं साबुदाण्याची खिचडीच आवडते का ते मला कॉमेंटमध्ये सांगा. आता आपले धपाटे छानपैकी भाजत आलेले आहे. लालसर असा झालेला आहे धपाटं. याला मस्तपैकी वरच्या साईडला तूप लावून घ्यायचं आणि मस्त खायला घ्यायचं चटणीसोबत. आता तुम्ही बघू शकता छानपैकी खरपूस असं धपाटं भाजला गेलेलं आहे. आता मी इथे टोमॅटोची चटणी करायला घेते. इथे मी एक टोमॅटो घेतले. आता त्याला मोठं चिरून घेणार आहे, कारण की आपण हे मिक्सरला काढून घेणार आहे. त्यामध्ये मी 1 इंचभर असं अद्रक घालून घेते, ते पण बारीक बारीक कट करून टाकून घेते. परत 1 हिरवी मिरची तिखटवाली आहे म्हणून 1च मिरची टाकली. थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली. आता यामध्ये थोडंसं उपवासाचं मीठ टाकून घेऊया, म्हणजे सेंधव नमक, आणि मिक्सरला काढून घेऊया. आता हे मी मिक्सरला फिरवून घेते. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बारीक अशी चटणी करून घ्यायची आणि मस्तपैकी धपाट्यावर टाकून खायची किंवा धपाट्याला लावून खायची. तुम्हालाही आता आपले भाजणीचे धपाटे आणि चटणी तयार झालेले आहे. मस्तपैकी आपण खाऊन घेऊया. आणि कुक विथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.